नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपण महाराष्ट्रातील एक सुंदर आणि पारंपरिक सण म्हणजे नारळी पौर्णिमा याबद्दल जाणून घेणार आहोत. हा सण विशेष समुद्राशी जोडलेला कोळी समाजासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. नारळी पौर्णिमा ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी कोळी बांधव आपल्या होड्या आणि बोटी सजवतात. नारळी पौर्णिमेला घरातही आनंदाचे वातावरण असते. आपण पाहू शकता किती भला मोठा समुद्र आहे. हा समुद्र रत्नागिरीमधला आहे. याला मांडवी बीच असं देखील म्हटलं जातं. या सणामागे आपल्या निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर भावना आहे. समुद्र आपल्याला अन्न आणि उपजीविका देतो. आजच्या काळातही आपण आपल्या सण परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला पाहिजेत. किती छान सुंदर असं दृश्य आहे. आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, आपण पाहू शकता इथे मुलंसुद्धा या समुद्राचा आनंद घेत आहेत, पाण्याचा आनंद घेत आहेत. ती लहान लहान मुलं. इथे आपल्याला एक मुलगीसुद्धा दिसू शकते. ही मुलगी एक नारळाचा करा घेऊन तिथे समुद्रामध्ये आली होती. तर मंडळी, अशा प्रकारे आपण नारळी पौर्णिमा हा सुंदर सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करूया. आपण सर्वांनी या नारळी पौर्णिमेचा आनंद घेऊया, आनंद लुटूया. पण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोक संध्याकाळची वेळ असल्यामुळे समुद्रकिनारी आलेले आहेत नारळ अर्पण करण्यासाठी समुद्रामध्ये. पण पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. ही बघा, ही मुलगी, ही छोटीशी मुलगी हातामध्ये करा घेऊन समुद्राला नारळ अर्पण. ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहू शकता तुम्ही.
समुद्राच्या पाण्याच्या लाटा आणि इथे काही मंडळी समुद्रकिनारी ते आपण नारळ सोडतो ते नारळ जमवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. ही पण एक तिला परंपराच म्हणता येईल, नारळ जमवणे समुद्रामधले. हे आहे मंदिर समुद्रकिनारी हनुमंताचं. आपण झुमिंगच्या माध्यमातून बघितलं असाल. इथे काही गाड्या लागल्या आहेत, पाणीपुरी, भेलपुरी, आनंद घ्यायचा, पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी यायचा. बाय बाय मंडळी.